नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अख्ख्या हिरव्या मुगाची आमटी आणि ती चवीला पण इतकी भन्नाट लागते ना, खूपच छान लागते. तुम्ही भाकरी, चपाती, भातावर कशाबरोबर पण खाऊ शकता. नेहमी तीच डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर तेव्हा ही अख्ख्या मुगाची आमटी खूपच छान लागते. तर ही मी मूग घेतलेले आहेत हिरवे आणि रात्रभर हे असे भिजवून घेतलेले आहेत. मस्त असे आपले मूग आता भिजलेले आहेत. हे मी मूग अगोदरच स्वच्छ 2 पाण्याने धुवून स्वच्छ पाण्यातच भिजू घातलेले होते. तर आता हे मूग आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत. तर कुकरला लावताना फक्त आपल्याला पाणी टाकून कुकरला लावायचे आहेत. मध्ये हळद मीठ वगैरे काही एक टाकायचं नाही आहे. असंच मी आता ते कुकरला लावून घेते आहे. आता यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर चला त्या वाटण्यासाठी आपण काय काय लागते ते पाहूया. हे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर. आता हे सर्व वाटण आपल्याला असंच पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. हे पहा, आपली मूग आता व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता. मी याच्या मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. कारण आपल्याला भिजलेली मूग आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही शिट्ट्या घेण्याची गरज नाही आहे. हे पहा, मी मूग असं मॅशरनं मॅश करून घेते. आपल्याला हे शिजलेली मूग असं मस्त एकजीव होईपर्यंत असे घोटून घ्यायचे आहेत. याच्यासाठी तुम्ही रवीसुद्धा वापरू शकता, पण हे मॅशरनं व्यवस्थित असं रगडता येईल म्हणून मी मॅशर घेतलेला आहे. ही मी आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घेतली आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरं पण घेतलेलं आहे. आपलं जिरं व्यवस्थित आता फुलू द्यायचं आहे. 2 ते 3 पाकळ्या मी लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. आपण वाटणातसुद्धा लसूण टाकलेलं आहे, त्यामुळे मी इथं 2 ते 3च पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही याला ठेचून घेऊ शकता किंवा चिरून पण. मी छोट्या चमच्यानं अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आता. आणि हा आता मी बारीक चिरलेला कांदा 1 मीडियम साईजचा यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला हा पण थोडासा परतून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त लाल असा परतायचा नाही आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्यामुळे आपल्या ह्या आमटीला खूपच छान चव येणार आहे. हे पहा, आपला कांदा मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे. आपण जे हिरवी मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि हे वाटण सगळं कच्चं असल्यामुळे आपल्याला थोडंसं हे लालसर होईपर्यंत आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. हे बारीक गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट हे वाटण परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा थोडासा मिरचीचा कच्चेपणा आपला पूर्णपणे निघून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. यामध्ये मी छोट्या चमचाने 1 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे. आपल्याला हळदसुद्धा आता थोडीशी 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. हिरव्या मिरचीमुळे ही आमटी खूपच छान लागते चवीला आणि एकदम मस्त असं गावरान चवीची ही आमटी लागते. आपलं वाटण ते व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी आता आपण जे अख्खे मूग शिजवून घेतलेले होते ते यामध्ये आपण आता टाकून घेतलेले आहेत. आता याला तुम्ही तुमच्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे, पण याला आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. जर तुम्हाला थोडीशी दाटसर हवी असेल तर कमी पाणी टाका. जर पातळ हवे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता. हे आता आपण जी शिजवलेली मूग टाकल्यानंतर थोडंसं बारीक गॅसवरती आपल्याला यावरती ठेवायचं आहे 1 मिनिटभर. आता मी गरम केलेलं पाणी कुकरमध्ये असलेल्या डाळीमध्ये थोडीशी असलेल्या डाळीमध्ये पाणी टाकून यामध्ये टाकून घेते.
आता पाणी टाकल्यानंतर यामध्ये मी हे 2-3 आमसूल टाकून घेते. यामध्ये थोडीशी किंचितशी याच्यात आंबटसर चव आली नाही, हे खूपच छान लागतं. जर आमसूल नसेल तर तुम्ही चिंच पण टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये. आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे. तुम्ही गूळ किंवा साखर जे अवेलेबल असेल तुम्ही ते टाकू शकता. आता व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर मी ही फुल गॅसवर आपल्याला ही आमटी 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायची आहे. आणि नंतर बारीक गॅसवरती आपल्याला 2-3 मिनिट आपल्याला परत ही बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे. मला थोडंसं पाणी कमी वाटलं, दाटसर वाटले म्हणून मी थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे पहा, मी फुल गॅसवरती आमटी उकळून घेते. आता ही मी बारीक गॅसवरती पण मस्त अशी आपली आमटी उकळून घेतलेली आहे. मी आता छान अशी एकदम अशी रुचकर अशी आपली आता आमटी तयार झालेली आहे. आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आणि आता आपला गॅस मी बंद करून टाकते. अशा पद्धतीनं आपली हिरव्या मुगाची मस्त अशी आपली आमटी तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.